नमस्कार मित्रांनो, मावळ डेअरी फार्म या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्ही चॅनल नवीनच काढले, तर आज आम्ही आमच्या गोट्यावरचा कसे गोटा बांधणी केली ते दाखवणार आहे. आमच्या फार्ममध्ये 40 गायी बसतील एवढा मोठा गोटा आहे. आता आमच्या गोट्यामध्ये 30 गायी आहेत. चला तर तुम्हाला आता आमचा गोटा दाखवू. या साईडला पशुखाद्याची आम्ही खोली केली आहे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवरचे असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. या साईडला पशुखाद्य ठेवले. पशुखाद्य अजून संपले. आता लॉट मागवणार आहे. आणि या साईडला आम्ही औषधाचे गायीचे जे औषध लागते ते औषध सगळे ठेवले. ते कंटेनर आमच्या गोट्या फार्ममध्ये आम्ही ठेवला आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे छोटंसं आम्ही गायीच्या औषधासाठी कपाट केले. चला तर आता तुम्हाला आमच्या गायी दाखवतो. हे रुमाला आम्ही गायींचे कास दूध काढायच्या अगोदर कास पुसण्यासाठी रुमाला वापरतो. या साईडला आम्ही 14 गायी बांधल्या. या साईडला 14 गायी आहेत. एकूण आमच्यात आता गायी 22 आहेत आणि एक म्हैस आहे. उरलेल्या वरच्या 7 ते 6 पाड्या आहेत. हे दूध देत नाहीत. आता आमचं संकलन दूध 200 लिटर आहे. चला तर तुम्हाला आता आम्ही गायी दाखवतो. आमच्या घरच्या बिन पाड्या सांगतो. आम्ही घरी बिन घरच्या घरी पाड्या तयार केल्या आहेत. ही आमची घरची पाडी आहे. हिनं 17 ते 18 लिटर दूध दिले. तर मित्रांनो, आता मुक्त गोट्यानं बांधलेलं आणि दूध काढून आम्ही वैरण टाकलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त आम्ही गोटा कशी बांधणी केली थोडकंच दाखवतो. पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे. पशुखाद्य कुठलं वापरतो, परत मुक्त गोटा बांधणी कशी केली ते पण दाखवणार आहे. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही घरच्या पाड्या 4 ते 5 पाड्या तयार केल्या आहेत. ते आता वेळ येत आहे आणि आता 4 ते 5 पाड्या तयार करायला लागलो आहे. तर आता पांढरे तुम्ही पाडी बघितली असतील ती आता 20 लिटर दूध येते. आणि ही आता आम्ही पाड्या विकत आणल्या. ते काळ्या आणि पांढऱ्या आहे ती. त्यातले दोन्ही पण पाड्या ह्या गाब गेलेत. मित्रांनो, तर ही आमच्या फार्ममध्ये एकच म्हैस आहे. त्या म्हैशीची ही जाफराबादी रेडकी आम्ही सांभाळली. ही 2.5 वर्षाची आता रेडकी आहे. तिचं आम्ही कसं नियोजन केलं ते एक स्पेशल त्याच्यावर व्हिडिओ टाकतोच. आम्ही तिला 2.5 लिटर टायमाला दूध पाजले. ह्या साईडला आम्ही मित्रांनो कालवडी बांधतो आणि एक आम्ही फार्ममध्ये खिलार गाई पण सांभाळली. तिची एक पाडी पण आहे. तुम्ही आता आमचा गोटा कसा स्वच्छ आहे ते बघू शकताय. ते ह्याच्यामुळं शक्य आहे की मुक्त गोट्यामुळं शक्य आहे. आम्ही गायी पण स्वच्छ कशा आहेत बघा. आम्ही आठवडा ते 15 दिवस गायी धुत नाहीत, तरी पण आमच्या गायी घाणत नाहीत. आता तुम्हाला आमचा वैरण विभागचा भाग कसा केला ते सांगतो. हे आम्ही एका खोलीत इथं गोट्यात जात वैरणीसाठी कडबा कुट्टी ठेवली आहे. तर कुट्टी मिशन मित्रांनो गोट्यामध्ये ठेवल्यामुळं आम्हाला गायीची वैरण घालण्यामध्ये सोपं पडते. आमच्या गोट्यामध्ये एवढी पण गरम होत नाही. पॅकबंद आम्ही गोटा केला नाही, कारण आम्ही जाळी मारली आहे. त्यामुळे काय होते, पूर्व पश्चिम असा आमचा गोटा आहे. तर मित्रांनो, या साईडनं हवा आली की बाहेर गोट्यातून निघून जाते. त्यामुळे गोट्यामध्ये गरम अजिबात होत. आता तुम्हाला आम्ही मुक्त गोटा दाखवतो. आम्ही मुक्त गोटा पण बांधला आहे. तुम्ही आता व्हिडिओमध्ये मुक्त गोटा बघू शकताय. या मुक्त गोट्यामध्ये 40 ते 50 गायी बसतील एवढा मोठा मुक्त गोटा आम्ही केला आहे. याला किती खर्च आला त्याचा व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती सविस्तर टाकणार आहे. तर ते व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.